नमस्कार. इंद्रायणी सोशल फाउंडेशन आयोजित शिवशक्ती सन्मान सोहळा 2024 मध्ये मी आज आलो आहे आणि आज माझ्याबरोबर आहेत प्रियंका ठाकूर, ज्या एक रील स्टार आहेत आणि उभ्या महाराष्ट्राला त्यांच्या रील्सच्या माध्यमातून त्या माहिती आहेत. आज प्रियंका ठाकूरांचे नियर अबाउट 7 ते 8 लाख फॉलोअर्स आहेत आणि मिलियन्स मध्ये त्यांचे व्ह्यूज होतात. कशी सुरुवात केली? ऍक्च्युली आधी टिकटॉक वरती व्हिडिओज व्हायरल होत होते, त्याच्यानंतर टिकटॉक बंद झाला आणि मग रील्स आलं इंस्टाग्राम वरती. मग असं ट्रेंड होता तेव्हा ओन व्हॉइस, मग ते मी चालू केलं. माझा आवाजाला भरपूर प्रतिसाद भेटला आणि मग ते मी कंटिन्यू केलं. मग ते मोटिवेशनल व्हिडिओज असतील, ॲटिट्यूड व्हिडिओज असतील, माझ्या पर्सनॅलिटीमुळे ॲटिट्यूड व्हिडिओज तर लोकांना फार आवडतात. मग मोटिवेशनल असतील, ॲटिट्यूड असतील, कॉमेडी व्हिडिओज असतील, हे सगळं मी स्टार्ट केलं आणि बघता बघता कधी 7 लाख झाले हे कळलं सुद्धा नाही. अच्छा. आणि आज मग आता ह्या सगळ्या नेम आणि फेमचा फायदा होतोय? कसं तुझं रोजचं शेड्यूल कसं असतं? नक्की होतंय. फायनान्शियल पण होतोय आणि कुठे पण आलं गेलं तर लोक ओळखतात, हे बघून फार छान वाटतं मला. अप्रिसिएशन मिळतं आणि घरच्यांना तर फार छान वाटतं. अच्छा. तुम्ही प्रॉपर कुठल्या? मी पुण्यातलीच आहे. अच्छा. आणि कसं वाटलंय, म्हणजे या क्षेत्रामध्ये यावं असं कसं वाटलं? आवड होती? आवड असं नाही म्हणता येणार, पण कॉलेज चालू होतं आणि मग दुसरं काही तेव्हा होतं नाही, त्याच्यामुळे मग आहे एक ट्रेंड चालू आहे, काहीतरी मार्केटमध्ये चालू आहे, म्हणून मग ते रील्स चालू केलं. तर मग आता तेच कंटिन्यू आहे, प्रोफेशनच बनलंय ते आता. अच्छा. तर आपण हे पाहिलंय की एक आजच्या ज्या सन्मान सोहळ्याचं एक मोठं होता की स्त्री शक्तीला सक्षमीकरण करणं, आणि आज आपण पाहतोय की खरंच आपल्या ज्या काही माता भगिनी आहेत किंवा आपल्या स्त्रिया आहेत ह्या खरंच समाजात एक उत्तुंग भरारी घेत आहेत. आणि शुभेच्छा.